बघा, बटाट्याचे वेपर्स नाही आहेत, पण बटाट्याच्याच पापड्या आहेत. चवीला एक नंबर आणि बनवायला अगदी सोप्या. काही जास्त सामान लागत नाही, काही नाही. एकदम अगदी थोड्या साहित्यात पण चवीला एकदम टेस्टी आणि बनवायला सुद्धा खूप सोप्या अशा बटाट्याच्या पापड्या आज आपण बनवणार आहोत. बघा, फक्त एकाच दिवसात एकदम सुंदर अशा सुकल्या जातात ह्या पापड्या. तुम्हाला अगदी विश्वास सुद्धा बसणार नाही. तर चला आपण पाहूया. बटाट्याचे पापड बनवायसाठी इथं मी 2 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे मोठे मोठेच असे घ्यायचे, मोठ्या साईजचे. बटाटे उकडताना त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे बटाट्याचा आळणीपणा निघून जातो. आणि बटाटे मोठे असतात ना, त्याच्यासाठी शिट्ट्या जास्त काढाव्या लागतात. मी या बटाट्यांना 6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. 6 शिट्ट्यात बटाटे एकदम छान शिजलेले आहेत. एकदम मस्त, एकदम सॉफ्ट झालेत बघा. सगळे बटाटे आता सोलून झालेले आहेत. आता आपण हे बटाटे मॅश करून घेऊया. इथं मी पुरणाच्या चाळणीवर बटाटे सगळे मॅश करून घेणार आहे, म्हणजे एक सुद्धा गाठ राहणार नाही. पुरणाच्या चाळणीवर असे सगळे बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे. बघा, एकदम छान होत्यात. मागच्या वेळेस काय झालं, मी ह्याच्या खिसणीने बटाटे बारीक केले होते, पण काही खिसणीने सुद्धा होत नाहीत. आणि मॅशरने केले होते, मॅशरने सुद्धा थोड्याफार अशा गाठी राहतातच. तर आपल्याला बिलकुल एक सुद्धा गाठ नाही पडायला पाहिजे, म्हणून आपण पुरणाच्या चाळणीवर बघा असे बटाटे मॅश करून घ्यायचे. एकदम छान, अजिबात एक सुद्धा गाठ पडत नाही, काही नाही. बटाटा उकडलेला अर्धा करायचा आणि दाबून घ्यायचा आणि पेल्याच्या किंवा वाटीच्या साह्याने असं करायचं. अगदी 5 मिनिटात सगळे बटाटे व्यवस्थित छान मॅश होतात. हाताने सुद्धा कोण कोण करतं, पण काय होतं, हाताने सुद्धा त्याच्यात सगळे असे गाठी गाठी राहतातच थोड्याफार. मग ती पापड बनवले ना, ते मध्ये मध्ये काहीतरी जाड असं दिसतं, ते व्यवस्थित पण दिसत नाही आणि ते वाळलं पण जात नाही लवकर. म्हणून असं मॅश करून घ्यायचं. सगळे बटाटे एकसारखे व्यवस्थित छान होतात आणि पापड सुद्धा खूप सुरेख बनतात त्याचे. तर बघा, अगदी नुसतं लोण्याच्या गोळ्यासारखा सगळा बटाटा व्यवस्थित छान मॅश झालेला आहे. आपल्याला असाच बटाटा हवा होता. आता पापड बनवण्याच्या आधी आपल्याला याच्यात काय काय घालायचे बघा. इथं मी जिरे घेतलेले आहेत, जिरे घालायचे. आपल्याला जिरे छोटे 2 चमचे घालायचे आहेत. इथं मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे, ते सुद्धा पोह्याचा 1 चमचा आहे, तरी मी त्यातलं थोडं कमीच घातलेलं आहे. आणि आपण बटाट्यात पहिल्यांदा मीठ घातलं होतं ना, त्यामुळे मी आता थोडंच मीठ घालत आहे, जास्त नाही घालायचं. आणि याच्यावर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर अशी घालायची, बारीक चिरून घ्यायची. जास्त देठं घ्यायची नाहीत कोथिंबीरीची. कोथिंबीरची देठं सुकली जाणार नाहीत लवकर, म्हणून जास्त घ्यायची नाही. आणि जर तुम्ही उपवासाला बनवत असाल ना, तर काय करायचं, ह्याच्यात कोथिंबीर घालू नका, कारण उपवासाला कोथिंबीर चालत नाही. आता आपण हे सगळं एकसारखं मळून घ्यायचंय. कोण कोण काय करतं, याच्यात शाबूच्या तांदळाचं पीठ सुद्धा घालतात मळताना, पण ते घालायचं असेल ना, तर शाबूच्या तांदळांना थोडाफार पाण्याचा हात लावून छान व्यवस्थित हलक्या आचेवर असे भाजून घ्यायचे असतात. आणि मग नंतर मिक्सरला बारीक करायचं, एकदम बारीक पीठ करायचं आणि ते ह्याच्यात मिक्स करायचं, म्हणजे थोडासा त्याने दाटसरपणा येतो, बाकी काही नाही. आणि हे पापड सुद्धा मस्त होतात. एकदम चिकट आहे सगळा बटाटा, काही तुटत नाहीत, काही नाहीत. आपण सगळं हे आता एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळं ह्याच्यात मीठ घातलेला, चिली फ्लेक्स, कोथिंबीर सगळं व्यवस्थित छान मिक्स होईल. किती चिकटपणा आहे बघा. बिलकुल सुद्धा मी तेलाचा हात वगैरे काही सुद्धा लावलेला नाही. एकदम मस्त पापड होतात, बनवायला एकदम सोपे आहेत आणि खूप छान पण लागतात. आता सगळं मळून झाल्याने एकदम नॉर्मल मी 4-5 थेंब तेल घेतलेलं आहे, ते आपण लावलं याला आणि परत एकसारखं करूया. काय याला पाण्याची वगैरे कशाची आवश्यकता नसते आणि काही लागत नाही. बघा, सगळं पीठ एकसारखं मळून झालेलं आहे. आता आपण पापड बनवायला घेत आहोत. बघा, अशा प्रकारचा मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, खालच्या साईडने कडाच्या साईडने कट केलेला आहे. आता आपल्याला याला तेलाचा थोडासा हात लावायचा आहे. तेलाचा हात फक्त पहिल्यांदाच लावायला लागतो, नंतर बिलकुल तेल लावायला लागत नाही. थोडंसं लावायचं आहे आपल्याला आणि थोडंसं हाताला तेल लावून मी इथं गोळा बनवून घेते. आपल्याला जेवढा पापड मोठा बनवायचा आहे ना, जेवढा मोठा बनवायचा आहे तेवढाच गोळा घ्यायचा. तुम्हाला जास्त मोठा हवा असेल तर मग कागदसुद्धा मोठा घ्यावा लागेल आणि परातीच्या पाठीमागच्या साईडला कागद ठेवून बनवावं लागेल. तर बघा, अशा प्रकारचा गोळा घेतलेला आहे मी.
आता हा गोळा असा दाबायचा नाही, काही नाही, फक्त याच्यावर मध्यभागी ठेवायचा आणि याच्यावर काय तुमच्या ताटली वगैरे असेल ती अशी प्रेस करायची. आणि कोणत्या साईडने तुम्हाला जास्त जाड वाटत असेल परत तिकडच्या साईडने असं दाबून प्रेस करायचं. एकदम छान पातळ असे पापड बनतात बघा, एकदम मस्त. हे बघा किती छान होतात पापड, एकदम पातळ होतात, अगदी सगळ्या साईडनी एकसारखे होतात. आता पापड बघा टाकायला किती इझी आहे, फक्त कागद घ्यायचा आणि असा पालथा घालायचा. पापड एकदम पातळ बनतात आणि एकदम मस्त बनतात माहिती आहे का. आणि पापड आहेत ना, आपण पहिल्या दिवशी अगदी घरात फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आहे ना त्याला तेवढं दुसऱ्या दिवशी ऊन द्यायचं, कडक उन्हात एकदम छान तापले जातात. आता मी त्याच्यापेक्षा एकदम झटपट पद्धत सांगते तुम्हाला. इथं बघा मी 6 गोळे ठेवलेले आहेत, त्याच्यावर फक्त आपल्याला असा कागद ठेवायचा आणि असं वरनं प्रेस करायचं. भरपूर दाबलं का नाही की छान पातळ होतात बघा. लहान गोळी असली तर लहान होतात, मोठी गोळी असली तर मोठे होतात. बघा किती छान होतात पापड. नुसतं असं कागद ठेवायचा आणि दाबायचं वरनं. जेवढे पातळ पाहिजे तुम्हाला तेवढे पातळ तुम्ही बनवू शकता. कागद पण एकदम झटकन निघतो आणि एकदम पटकन होतात पापड, उशीर लागत नाही, काही नाही. तर बघा सगळे पापड आता बनवून झालेले आहेत. आता हे पापड मी 2 दिवस घरात फॅनच्या हवेखाली सुकवणार आहे आणि 1 दिवस कडक उन्हात असे सुकवून घ्यायचे. एकदम झटपट आणि पटकन अशी होणारी रेसिपी आहे. तर बघा एकाच दिवसात पापड एकदम छान वाळलेले आहेत, एकदम मस्त. सकाळी मी बनवले होते 10 वाजता, ते सकाळी पण फॅन खाली होते आणि संध्याकाळी पण फॅन खाली होते, एकदम सुकून गेलेले. तरीसुद्धा आपल्याला वर्षभर टिकवायच्यात हे पापड, म्हणून आपण याला 2 दिवस ऊन देणार आहोत. एकदम सुंदर होत्यात बघा, किती छान ट्रान्सफर झालेले आहेत, सुंदर, किती मस्त, अगदी चवीला तर एकदम छान लागतात. आता एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते बघा, खूप छान लागतात, एकदम टेस्टी. आणि आपले तांदळाचे पापड कसे फुलतात तेवढे फुलत नाहीत, पण खूप टेस्टी आहेत. आपले वेफर्स कसे फुलतात तेवढेच हे सुद्धा पापड फुलले जातात, पण खायला 1 नंबर टेस्टी आहे ते पापड. असे जर याचे सगळे बुडबुडे यायचे बंद झाले की तेल नितळायचं बघा, एकदम मस्त हे पापड होतात, एकदम कुरकुरीत वगैरे, खूप छान लागतात.